मकर संक्रांतीचा सण मोठ्या आनंदात साजरा केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी येतो तो दिवस म्हणजे किंक्रांत. ह्यावर्षी 15 जानेवारीला किंक्रांत साजरी केली जाते. या दिवसाला काही ठिकाणी कर किंवा करी दिन असंही म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार म्हणाल तर संक्रासुराचा किंवा किंकासूर नावाचा एक राक्षस होता जो गरीब लोकांना खूप त्रास द्यायचा. तर त्याचा नाश करण्यासाठी म्हणून देवीनं संक्रांतीचं रूप धारण केलं आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी त्या राक्षसाचा वध केला. त्यामुळे हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्योतिषशास्त्रानुसार किंक्रांत हा दिवस अशुभ मानला जातो. म्हणूनच या दिवशी लग्न, गृहप्रवेश, नवीन कामाची सुरुवात अशा कोणत्याही शुभ गोष्टी शक्यतो टाळल्या जातात. महाराष्ट्रात आजही अनेक घरांमध्ये या दिवशी शेण सारवण केलं जात नाही. मोकळे केस सोडून कामं करणं वर्ज्य मानलं जातं. या दिवशी खास करून शिळी भाकरी, बेसनाचं धिरडं वगैरे खाण्याची परंपरा आहे. यामागचा समज असा आहे की संक्रासुराचा वध हा काळ संघर्षाचा आणि संकटाचा होता. तर अन्न शिजवणं टाळलं गेलं. त्यामुळे आदल्या दिवशीचं शिळं अन्न खाण्याची प्रथा पडली. पण अनेक घरांमध्ये अशी श्रद्धा आहे की सणासुदीच्या काळात सतत चुलीचा वापर होतो. तसंच गृहिणींनाही कामातून थोडीशी विश्रांती मिळावी म्हणून आदल्या दिवशीची भोगीची भाजी आणि शिळी भाकरी खाण्यावरती भर दिला जातो. देवीला मात्र गोडाधोडाचा नैवेद्य या दिवशी दाखवला जातो. लांबचा प्रवास शक्यतो टाळला जातो आणि घरात शांतता ठेवण्यावर भर दिला जातो. म्हणून म्हणतात की आज भांडण केलं तर वर्षभर भांडणं होतील. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती हा किंक्रांत साजरी करण्यामागचा खरा उद्देश आहे. तुमच्याकडे किंक्रांतीला काय करतात कमेंट्स करून सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी फॉलो करा लगावबत्ती.